ठाणे विधान परिषद जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे। या जागेवरती भाजपनं दावा केलेला असून नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली आहे। भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना आणि जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा दावा त्यांनी केलाय। पालघरपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजप नगरसेवकांचे फोन आल्याचं सांगत महायुतीच्या चर्चेत ठाण्याचं बळी जाता कामा नये अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं केळकर म्हणालेले आहेत। महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत असून ठाणे विधान परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यामधीलच चेहरा उमेदवार असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। सदस्य संख्या जी आहे ती भारतीय जनता पार्टीची आहे। अनेक ठिकाणं पालघरपासून ते निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांकडून कार्यकर्त्यांकडून देखील मला फोन आले की आपण हा आपला आग्रह आहे आणि ही जागा जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे। ही जागा द्यायला काहीच हरकत नाही भारतीय जनता पार्टीला। जवळजवळ 444 नगरसेवकांची संख्या आहे। लोकसभेला देखील आपण मोठ्या मनाने दिलं ना। लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार होते, 6 मध्ये 4 आमदार होते, तरी देखील भारतीय जनता पार्टीने लोकसभेची जागा देखील दिली की मित्र पक्षाला। आणि त्याच्यामुळे ही मागणी जी आहे ती याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही। ही रास्त मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।